नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर व ग्रो अकॅडमी या ॲपवर तुमचे मनापासून स्वागत आहे. अजूनपर्यंत तुम्ही ग्रो अकॅडमीचं ॲप ग्रो अकॅडमी पुणे या नावाने आहे, डाउनलोड केलं नसेल तर लवकरात लवकर डाउनलोड करायचे. मेंटरशिप म्हणजेच कागदपत्राच्या बाबतीत कुठलीही माहिती आणि येणाऱ्या आगामी 2025च्या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला फ्री मध्ये मार्गदर्शन असणार आहे. कुठलीही फीस आकारली जाणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये कागदपत्र काय लागतात याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मी स्वतः पुंडे सर, कुणी असिस्टंट वगैरे नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. कागदपत्राच्या बाबतीत मी स्वतः शिक्षक भरतीचे कागदपत्र स्वतः माझ्या मिसेसचे, माझ्या बायकोचे स्वतः व्हेरीफाय केलेले आहे. स्वतः म्हणजे व्हेरिफिकेशन करताना मी स्वतः हजर राहतो. तिथं स्वतः काय काय लागतंय हे सगळं जाणीवपूर्वक लक्षात घ्या मित्रांनो. जर तुम्ही नावात बदल केला नसेल, नावात बदल केलेला नसेल त्याला कुठलीही अडचण येत नाही, लक्षात घ्या. म्हणजे नावात बदल जर असेल तुमच्या नसेल तर नावात बदल नसेल त्या व्यक्तीला कुठलीही अडचण येत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. बरोबर. नावात बदल नसेल केला नसणारे सरळ सरळ आपल्या आई वडिलांची, म्हणजे आपल्या महिला असल्यामुळे महिलांच्या आई वडिलांचे नाव लावून आयुष्यभर नोकरी करू शकता. तसेच बेनिफिट मिळण्यासाठी पतीचे नाव मेन्शन करू शकता, नॉमिनी देऊ शकता. मुली, आपला मुलगा किंवा मुलगी असेल त्याचे नाव देऊ शकता. त्याच्यामध्ये काही वेगळं विषय नाही. पण बऱ्याच लोकांनी आधार कार्ड चेंज केलेलं आहे, म्हणजे नावात बदल असणारे, नावात बदल असणाऱ्या लोकांनी आधार कार्ड चेंज झालेलं आहे. सर मॅरेड सर्टिफिकेट चेंज झालेलं आहे, मी काय करायला पाहिजे हा जर तुमचा प्रश्न आहे तर तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढून ठेवा. इव्हन नसेल लग्नपत्रिकाही जोडली तर काही अडचण येत नाही. लग्नपत्रिकाही तुमच्याकडे असली तरी काही अडचण, या इश्यूमुळे कुणालाही कागदपत्रामधून काढून टाकलं जात नाही, कारण तुमची तिथे नियुक्ती झालेली असते. मुद्दा नंबर 3, तुमचं नाव स्पेलिंग मिस्टेक आहे बरं का. आता काही लोकांचं असं आहे सोनाली, आणि काही सर्टिफिकेटवर सोनाली ली असं झालेलं आहे. कुठं पहिली वेलांटी दुसरी वेलांटी, याला सुद्धा काही विषय येत नाही. त्याला तुम्हाला गॅजेट करा म्हणतायत, काय म्हणतायत, काही डोक्यात घेऊ नका, सोडून द्या विषय. त्यानंतर नावाच्या शेवटी वडिलाच्या किंवा आपल्या स्वतःच्या नावाच्या शेवटी राव लावलेलं असतं. काही सर्टिफिकेटवर लावलेलं आहे, काही सर्टिफिकेटवर लावलेलं नाही. त्याच्याबद्दल सुद्धा कुठलीही अडचण येत नाही डॉक्युमेंट मध्ये, लक्षात ठेवा. परत सांगतो. आता स्वतःच मिसेसच्या वडिलांचं नाव होतं बापूराव, आणि बाबूराव मध्ये थोडासा मिस्टेक व्हायला होती एका सर्टिफिकेट, बाबूराव आणि बापूराव. मग काही अडचण आली नाही मित्रांनो, एवढं काही मोठा इश्यू नाही. कारण 3-4 सर्टिफिकेटवर राव लावलेला आहे आणि एखाद्या सर्टिफिकेट लावलेलं नाही, ते समजून जातात. रावमुळे तुमची नोकरी गमवायची तुम्हाला भीती नाही. ठीक आहे. हे झालं नावाच्या बाबतीत मित्रांनो. मुद्दा नंबर 2, सीटीटी मी अगोदर विदाउट कास्ट, म्हणजे कास्ट मध्ये पास होतो, पण कास्ट सर्टिफिकेट नंतरच आहे. कास्ट सर्टिफिकेट कुठलं आहे, नंतरचे असेल तर तुम्हाला त्या आधीच्या मार्कावर हे नंतरचं सर्टिफिकेट जोडता येत नाही जोडता येत, लक्षात. बरोबर. बरेच विद्यार्थी कॉल करतायत, सर मी आता ओबीसी काढलंय तर मी ओबीसी कास्ट जोडू शकतो का? नाही जोडू शकत. TIT परीक्षा होण्या अगोदरचे तुमचे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचे आहे. कोणतीही परीक्षा असू द्या, TIT 3च्या अगोदरचे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्या अगोदरचं CTET TET पास असाल ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, आणि ते तुमच्याकडे असलंच पाहिजे. सर नॉन क्रिमिलियर त्या वेळेस व्हॅलिड होतं,
पण आता त्याची व्हॅलिडिटी संपलेली आहे. काढून ठेवा, विषय संपला. काढून ठेवायचं, तुम्ही सिलेक्ट झालात तरी काढलात तरी काय अडचण नाही, पण सद्यस्थितीमध्ये काढून ठेवा. व्हॅलिडिटी म्हणजे संपले. आता एटीएम ची जर व्हॅलिडिटी संपले तर ते कार्ड चालतं का? एवढी सिंपल गोष्ट माहित असावी आपल्याला. त्याच पद्धतीने ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनल जसं आपण सबस्क्राईब केलंय तसंच ग्रो अकॅडमी पुणे हे ऍप्लिकेशन सुद्धा तुम्हाला इन्स्टॉल करायचे तुमच्या मोबाईलमध्ये. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सर ऍप काढलेत, मेंटरशिप बॅच काढलेत लोकांनी, तुम्ही का काढले नाहीत? सर्टिफिकेट सांगण्यासाठी बॅचेस असतात काय? सर्टिफिकेट सांगण्यासाठी बॅच उपलब्ध असतात का? कधीही कधीही फोन करा, विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू, कुठलीही अडचण येऊ द्या, आपण सॉल्व्ह करू दे. कसा इंटरव्ह्यू घ्यायचा काय नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगतो. तुम्हाला त्या वेळेस ऍप्लिकेशनवर व्हिडिओ येऊन जातील, ती चिंता नसावी, आपण करू नये. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. फक्त माझी अपेक्षा एकच आहे, तुम्ही ऍप इन्स्टॉल करावे, बस संपला विषय. काय करायचंय? ऍप इन्स्टॉल करायचं, बाकी काहीच करू नका. बस दुसरे व्हिडिओज बघू नका, कुठलं काहीच करायची गरज नाही. लक्षात ठेवा. हे का संतापजनक बोलतंय? कुणी फोन करते, सर मी मेंटरशिप बॅच जॉईन केल्यानंतर माझं सिलेक्शन होईल का? सर मी याची मेंटरशिप बॅच जॉईन केलं आणि माझं 100% आता सिलेक्शन होतंय. अरे काय चाललंय काय? कृपया करून या गोष्टी तुम्हाला जर माझ्या सत्य वाटत असतील तर कमेंट करा आणि सांगा, आणि तुम्हाला किती मार्क आहेत ते पण कमेंट करायला विसरू नका. कागदपत्राच्या बाबतीत हे. आता पुढला मुद्दा, आपण कास्ट बद्दल बोललो. TIT 3च्या अगोदरचे आपलं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट मध्ये जर तुमचं सर्टिफिकेट, एखादं सर्टिफिकेट जर हरवलं होतं, परीक्षा दिल्यानंतर काढलं, हरवल्याचा पुरावा आपल्या जवळ असतोच काही ना काही, ते हरवल्याचा पुरावा प्लस नंतर काढलेलं सर्टिफिकेट मार्क मिळवून तुम्ही दाखवू शकता. तिथे सुद्धा काही अडचण येत नाही. त्याच्या पलीकडे जाऊन डिग्री सर्टिफिकेट आता काढलेलं असतं परीक्षा दिल्यानंतर, त्याला सुद्धा काही अडचण येत नाही. तुमची डिग्री होऊन गेलेली आहे, तुम्ही BA चे 3rd इयर कंप्लीट केलंय, फक्त सर्टिफिकेट घ्यायचं राहिलं होतं, नो प्रॉब्लेम, नो इश्यू. काही तुम्हाला तिथे विचारलं जात नाही. सर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र काय असतं? तुम्ही जेव्हा सिलेक्ट होता तेव्हा तुम्हाला ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुमच्या हातात दिलं जातं, लेखी किंवा टाईप करून ते भरायचं असतं. मॅरिड वुमेनसाठी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, ठीक आहे. बाकीच्या लोकांना काही कुटुंबच नसेल तर त्यांना काही गरज नाही. हे सर्व डॉक्युमेंट तुमचे रेडी असणं गरजेचं आहे. EWS च्या बाबतीत, EWS SC BC आणि OBC वाले लक्षात ठेवा. EWS च्या बाबतीत 31 मार्च नंतर त्याची व्हॅलिडिटी संपलेली असते. मागच्या EWS ची पुढलं काढून ठेवायचं, आणि त्या वेळेच पण लागतं, आत्ताचं पण लागतं, करंटचं पण लागतं, अगोदरचं पण लागतं. हे सर्टिफिकेट आपल्याला जोडणं गरजेचं आहे. SC BC नॉन क्रिमिनल व्हॅलिड असलं पाहिजे, कास्ट ओरिजिनल असणं गरजेचं आहे. याच्यात काही डुप्लिकेट पणा नसावा. उद्या तुम्ही OBC मध्ये फॉर्म भरलाय आणि SC BC मध्ये फॉर्म भरलाय असं व्हायला नको. मग ती बात करून टाकतात, 2 मिनिटाच्या अंतरावर डायरेक्ट कळून देतात. हे तुमचे डॉक्युमेंट असतात. मित्रांनो, सर्वांचं जे काही व्हिडिओ बघतायत, प्रामाणिक कष्ट केलेत, त्यांचं सर्वांचं सिलेक्शन हो. त्याचबरोबर मुलाखतीसह मित्रांनो, हे सगळा बाजार आहे. हे तुम्हाला मुलाखत घ्यायचे, तिथे एक कमिटी बसते. हे उदाहरण सांगतो, अशी कमिटी बसते, संस्था चालक बसलेले असतात. संस्था चालक आणि आपलं माइंड जर विचारात घेतलं, जमीन आसमानचा फरक आहे. संस्था चालक हे पूर्वीचे, काही अडाणी पण संस्था चालक आहेत, काही बुद्धिमान पण आहेत. मग ते काय करतात की तुम्हाला शिकवायला येतंय का, तुम्हाला काही प्रश्न विचारतात, आणि प्रत्यक्षरित्या शिक्षकाचा इंटरव्ह्यू कशावर अवलंबून असतो? शिकवण्याच्या स्किलवर. तेवढा सराव तुम्हाला करायचा आहे, तेवढा सराव तुम्हाला करून टाकायचा आहे. एवढंही केलात तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये, या कागदपत्रामध्ये तुम्ही फेल ठरणार नाही. विदाऊट येऊ द्या, विथ इंटरव्ह्यू द्या, तुम्हाला कागदपत्रामध्ये कुठलीच अडचण येणार नाही. त्यासाठी आपल्या चॅनल सोबत नंबर सुद्धा सेव्ह करा, आणि विद्यार्थी मित्रांनो ऍप इन्स्टॉल करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.